विशेष उल्लेखाच्या माध्यमातून आपल्यासमोर सूचना आणत आहे। म्हाडा इमारतीच्या पुनर्विकासास चालना मिळण्यासाठी शासन उपकारप्राप्त इमारतींप्रमाणे 33 सर्व लाभ म्हाडा इमारतींना देण्याबाबत मुंबईतील म्हाडा इमारती जीर्ण झाल्या असून प्रत्येक इमारतीत मोठ्या प्रमाणावर गळती सुरू आहे। तसेच छत कोसळण्याचे प्रकार देखील घडत आहेत। त्यामुळे रहिवाशांना जीव मुठीत घेऊन राहावे लागत आहे। म्हाडा इमारतींचा पुनर्विकास होणे गरजेचे आहे। म्हाडा इमारतींच्या पुनर्विकासासाठी शासनाकडून 33-24 अंतर्गत अधिसूचना काढण्यात आली। म्हाडा रहिवाशांकडून सदर नियमावलीतील सुधारणा करून 33-7 नियम म्हाडा इमारतींना लागू करण्याची मागणी करण्यात आलेली आहे। तदनुसार माननीय मुख्यमंत्री महोदयांनी 33-7 सर्व नियम म्हाडा इमारतींना लागू करण्याचे आश्वासन दिलेले आहे। यासाठी 33-24 मध्ये सुधारणा करून काढण्यात आलेल्या अधिसूचनेत संभ्रम असल्याने या इमारतींचा पुनर्विकास रखडलेला आहे। या अधिसूचनेत असलेल्या त्रुटींमुळे कोणताही विकासक म्हाडा इमारतीच्या पुनर्विकासासाठी पुढे येत नाही। परिणामी म्हाडा इमारतीतील सुमारे 1.5 लाख रहिवासी पुनर्विकासाच्या प्रतीक्षेत आहेत। त्यातच म्हाडा प्राधिकरणाकडून खाजगी चाळ मालकांप्रमाणे पुनर्विकास घरांची व इमारतीवर झालेल्या दुरुस्तीची खर्चाची मागणी करण्यात येत आहे। इमारती ज्या गल्लीबोळात म्हाडाने बांधलेल्या आहेत त्या ठिकाणी 9 मीटर व 6 मीटर रस्त्यांची अट प्रत्यक्षात येणे अशक्य आहे। यासह म्हाडा इमारतीच्या पुनर्विकासास चालना मिळण्यासाठी शासनाने उपकारप्राप्त इमारतींप्रमाणे 33-7 सर्व लाभ म्हाडा इमारतींना देण्यात यावी या माध्यमातून आपल्याला विनंती आहे।